आओ लोगो जगत के सुनो बुद्ध का ज्ञान। इसमें सुख है, शांति है, इसमें है निर्वाण। आओ लोगो जगत की चले धम्म के पंथ। इस पथ चलते ज्ञानी जन, इस पथ चलते संत। आओ मानव मानवी चले धम्म के पंथ। कदम कदम चलते हुए दुर्जन होवे संत। सम्राट अशोकांच्या जयंतीपासून भारतवर्षांमध्ये सुरुवात झालेली आहे. की ज्या सम्राट अशोकाने इराकचा जो भाग आहे तिथपर्यंत आपलं कलिंग देशाच्या माध्यमातून एक धार्मिक प्रस्थ निर्माण केलं. तलवारीच्या जोरावर काही होत नाही. लोकांच्या सुखासाठी आणि लोकांच्या हितासाठी जर काम करायचं असेल तर बुद्धवाणी शिवाय पर्याय नाही, हे सिद्ध करून दाखवलं. त्या सम्राट महान अशोकाच्या प्रेरणेने पुन्हा भारत हा बुद्ध विचाराने प्रगत झालेला देश आहे. लगेच 6 दिवसांनी ज्योतिबा फुलेंची जयंती सुद्धा भारतवर्षांमध्ये सुरुवात करणार आहेत. तो एक भाग पूर्ण होत नाही तर लगेच 3 दिवसांनी बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्सव इथं साजरा करणार आहेत. थोडेसे दिवस पूर्ण झाले की पुन्हा जगामध्ये अंधकार पसरलेला आहे. या अंधकाराला दूर जर करायचं असेल, पुन्हा इथं प्रकाश निर्माण करायचा असेल, तर पुन्हा त्या युद्धाला संपवायचं असेल तर इथं बुद्ध पाहिजेत. या भगवान अनंत सम्यक संबुद्धाची सुद्धा जयंती आपण मोठ्या प्रमाणात साजरी करणार आहोत. महापुरुषांना जिवंत ठेवायचं असेल तर महापुरुषांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे. की जे महापुरुष लोककल्याणासाठी आपलं जीवन समर्पित करतात. सम्राट अशोकांच्या
जीवनामधला अत्यंत महत्वाचा भाग असा की सगळ्या जाती, धर्म, संप्रदाय आहेत, हे सगळेचे सगळे जाती, धर्म, संप्रदाय आपापल्या ठिकाणी कायम ठेवले, पण या सगळ्यांनी एक जयघोष केला आणि तो जयघोष म्हणजे बुद्ध विचाराचा. पहिली गोष्ट अत्यंत महत्वाची हे आहे की बुद्धाला किंवा बोधिसत्व बाबासाहेबांना किंवा ज्योतिबा फुलेंना किंवा सम्राट अशोकांना जे जे लोक कल्याणासाठी लोक संत पुरुष असतील जे झटले आहेत, जे खपले आहेत, यांना आपण मर्यादा पाळू नका. केवळ मर्यादा पाळल्यामुळे त्या महापुरुषांची आपण अवहेलना करतो. महाराष्ट्रामध्ये एक महत्वाची प्रेरणादायी जी विचारसरणी लोककल्याणासाठी आणि तेवढीच विद्रोहाची भूमिका निर्माण करणारा संत तुकोबाराया यांना सुद्धा आपण सीमेमध्ये बंद करण्याची गरज नाही. ज्या ज्या वेळेस अन्याय होत असेल त्या त्यावेळेस कडाडून उठणारा तुकोबाराया याला जरी आपण संत म्हणत राहिलो, पण तेवढाच तो विद्रोही आहे. तो विद्रोह कशाचा की इथे चालणारी जे काही अराजकता आहे, इथं जे चालणारं माणसाचं माणूस शोषण पण करणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीला विरोध करणारा तुकोबाराया आणि त्यांची जे प्रेरणा घेणारे शिवाजी महाराज आहेत की त्यांनी पुन्हा महाराष्ट्र हा स्वराज्य झाला पाहिजे यासाठी जे काही विचारसरणी तुकोबारायापासून शिकवण शिकली आणि ते लोककल्याणासाठी निर्माण केलेले आहे. एकंदरीत या सगळ्या संतांचा जरी इतिहास वाचला असेल तर या संतांवर सगळ्यात मोठी जे छाप आहे ते केवळ फक्त बुद्धांची आहे. जे जे लोक काव्य करतात, जे जे लोक शोषण करतात, ते ते भयभीत आहेत. भित्रेपणाचं लक्षण हे तिथून सुरुवात होते की सत्याच्या विरुद्ध दिशेला जे जे लोक वळण्याचं काम करतील ते भयभीत होण्याचाही तेवढाच मोठा प्रयत्न करत असतात. आणि श्रमण संस्कृतीत हे भयरहित जीवन जगणारी आणि लोक प्रेरणादायी देणारी जीवन ज्योत आहे. ब्राह्मण संस्कृतीचा जर विचार केला तर भयभीत झालेले ब्राह्मण लोक आहेत. मी डायरेक्ट ब्राह्मणांचा विरोध करतो अशातला भाग नाहीये, पण मोठ्या हुशारीने लोकांपर्यंत पोहोचायचं आणि लोकांच्या मनामधलं काय काढायचं आणि लोकांना कसं गुमराह करायचं ही जी विचारसरणी त्यांनी मांडली, ते मांडत असताना ते स्वतः भयभीत आहेत, ते घाबरतात. मग ते खाण्यापासून असतील, एकटं राहण्यापासून असतील किंवा एकमेकाच्या विरोधात बोलत असताना त्याच्यातून अगदी निष्ठून जाण्याचा प्रयत्न करतील. ह्या सगळ्या गोष्टी भीतीच्या वातावरणातला सुरुवात होतात. म्हणून बुद्धाची संस्कृती, श्रमण संस्कृती, इथं जर प्रत्येक माणसाला जर टिकवायची असेल तर प्रत्येक माणसाने या पंचशिलाचा आधार घेणं खूप काळाची गरज आहे. ही पंचशिलाची सरणी हे लोककल्याणासाठी आहे, कारण याच्याशी मनाचा विचार जोडलेला आहे, मन जोडलेलं आहे. बौद्ध लोक त्याला पूजापाठेचं स्वरूप जर देत असणार असले की बाबा भगवान बुद्धाची मूर्ती दिसली किंवा विहारात गेले किंवा घरात जर सकाळी अगरबत्ती मेणबत्ती लावली आणि तिथून जर सुरुवात केली तर त्रिशरणासह पंचशील ग्रहण करतील. काही लोकांचा हा ग्रह असेल किंवा हा भ्रम असेल की आपण त्रिशरण पंचशील घेतलं म्हणजे बुद्धाला प्रसन्न केलं किंवा भगवंताला खुश केलं. हा सगळ्यात घातक विचार आपण आपल्यात निर्माण करत आहोत.
त्रिशरण पंचशील आपण ग्रहण करतो म्हणजे बुद्धाला खुश होण्यासाठी नाही आहे. त्रिशरण पंचशील जर आपण ग्रहण करत असेल, बोलत असू, तर केवळ फक्त आपल्यातली विकृती दूर करण्यासाठी, आपल्यातली शुद्धता दूर अधिक कशी निर्माण होईल आणि आपल्यातली अशुद्धता कशी नष्ट होईल, शुद्धतेचे विचार कसे या ठिकाणी निर्माण होतील, यासाठी त्रिशरण पंचशीलाची जी काही गाथा आहे त्या लोकांनी ते सदैव आपल्या मुखातून वदवली पाहिजेत, की ज्याचा परिणाम हा केवळ फक्त बोलण्यातून नसून तो आचरणात्मक दृष्टिकोनातून पुढे असणार आहे. ही प्रक्रिया होताना दिसत नाही. काही संस्कृतीमध्ये होऊ शकते की पंचशील, जसं बौद्ध लोक आहेत तर त्याला पंचशील बोलत असतील, हिंदू बांधव त्याला 5 तत्व म्हणत असतील, मुसलमान बांधव त्याला 5 जीवन जगण्याचे काही मार्ग असतील. वेगवेगळ्या संप्रदायामध्ये या 5 तत्वाला वेगवेगळे नाव जरी दिले असले तरी मात्र बुद्धाचे 5 शील हे स्वतः आत्मशुद्धीसाठी आहेत, हे स्वकल्याणाचे आहेत. यांना स्वकल्याणाचा मार्ग आपण अनुसरण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि तो सम्राट अशोकाने अख्ख्या भारत देशामध्ये जो बुद्धाचा जम्बूद्वीप होता, तो जम्बूद्वीप पुन्हा इथं बुद्धाच्या वाणीने प्रभावित केलेला आहे. आज जिथून काही युद्धाची सुरुवात झाली इराण इराक मधून, तिथपर्यंत सम्राट अशोकाने बुद्धाचे विचार प्रेरणादायी ठरवले. काही ठिकाणी स्वतः सम्राट राजा तिथपर्यंत पोहोचला, काही ठिकाणी त्याला पोहोचताच आलं नाही. जसं अफगाणिस्तानापासून ज्यांनी सुरुवात केली ते अगदी इकडे इराण इराक पर्यंत, ह्या गोष्टी एवढा मोठा भारत देश, आणि केवळ फक्त आणि फक्त तलवारीच्या जोरावर नाही तर केवळ बुद्धाच्या वाणीतून निर्माण होणारा माणूस हा सुखाने जगत होता. आणि सम्राट अशोकाच्या काळामध्ये माणूस इथं सुखाने नांदत होता. असं म्हणतात की भारत देश हा सोन्याची चिडिया देश असणारा भारत होता. आज संप्रदायाच्या माध्यमातून विखुरलेला भारत देश आपण पाहतो. जसं की काही ठिकाणी आपण बोलत असताना विविधतेने नटलेला हा देश आहे. बोली भाषा वेगळी आहे, पेहराव वेगळा आहे, त्यांचं सांस्कृतिक जीवन बघितलं ते वेगळं आहे. जरी या भारत देशांमध्ये विविधतेने नटलेला जरी भारत देश असला तरी मात्र भारतामध्ये माणसं जीवन जगतात. या विविधतेने नटलेल्या भारत देशांमध्ये विविध बोली भाषे जरी असल्या तरी मात्र पंचशील यांना पालन करावंच लागणार आहे. पंचशिलाशिवाय यांना सुखाचं जीवन जगता येत नाही. आणि मग हे नैतिक जबाबदारी जे आहे, मी तर असं म्हणेल की जे जे बौद्ध लोक आहेत ते खूप भाग्यवान बौद्ध लोक झालेत की त्याने डायरेक्ट बुद्धाचे विचार आपल्या जवळ केलेत. एक महत्वाचा प्रश्न असा निर्माण झाला की जे बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देश घडवण्यासाठी आणि विविधतेने जरी भारत देश नटलेला असेल तरी मात्र तो विविधतेतून एकता निर्माण करण्यासाठी, ज्याला सुखाचं जीवन आणि लोककल्याणाचं जीवन म्हणता येईल, असा विचार, जो प्रेरणादायी विचार बौद्ध लोकांकडून अपेक्षित केला, ते बौद्ध लोक अजूनही तेवढे सक्षम झालेले दिसत नाहीये. फार मोठी बौद्ध लोकांची हानी होताना हे दिसते की सम्राट अशोकाने 4थ्या लेखामध्ये जाणीवपूर्वक या गोष्टीची मांडणी केली की जो इतर धर्मावर टीका टिप्पणी करतो तो स्वतःच्या धर्माची कबर खोदतो. बुद्ध म्हणतात की मला मुसावादा वेरमणी या तत्वाने परिपूर्णता साधता आली पाहिजे. मुसावादा म्हणजे केवळ खोटं बोलणे हा इथपर्यंत मर्यादित शब्द नाही आहे. मी खोटं बोलणार नाही असा त्याचा अर्थ होत नाही. मी खरंच बोलेल हा त्यातला मार्मिक अर्थ आहे. खोटं बोलणे हा शब्दच नाही. हे जे निगेटिव्हिटी आहे हे बुद्धाने केव्हाच दूर केलेली आहे. इथे पॉझिटिव्हिटी झाली पाहिजे, तिथं सकारात्मक दृष्टी निर्माण झाली पाहिजे. मी खोटं बोलणार नाही असा शब्द नाही, मी खरंच बोलेल
ही जी आत्मविश्वासार्थ गोष्ट ज्या माणसाकडून निर्माण करायची आहे ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 मध्ये बौद्ध लोकांवर जबाबदारी, नैतिक जबाबदारी टाकली. यातला एक दुसरा अर्थ असा आहे की खोटं बोलणार नाही. म्हणजे दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की दुसऱ्याचं किती खोटं असलं तरी त्याच्यावर टीका टिप्पणी न करता ती सत्यात कशी परिवर्तित केला जाईल, त्याचा खोटेपणा तो त्याला दिसेल पण त्याचं मन न दुखता तो माणूस म्हणून आपल्याकडून प्रामाणिकपणे कबूल करेल की मी हे चुकलं, हे मी खोटं बोललो, पण मला याच्यानंतर सत्यवादी विचारामध्ये परिवर्तित करायचं आहे. यासाठी जर त्याला कोणाचा आधार घ्यायचा असेल तर तो केवळ फक्त बुद्धाच्या पंचशिलाचा आहे. हे जाणीवपूर्वक करायचं आहे. आणि म्हणून प्रचारकाचं जे महत्वाचं काम आहे, जो कोणी प्रचारक असेल कुठल्याही धर्माचा असो, तर या कुठल्याही धर्माच्या प्रचारकांनी पहिल्यांदा ही गोष्ट एवढी आत्मविश्वासामध्ये जपून ठेवली पाहिजे की मला जर माझ्या धर्मगुरूचा किंवा माझ्या संप्रदायाचा, मला माझ्या जे काही प्रेरणादायी विचार देणाऱ्या महापुरुषांचा वारसा जर मला चालवायचा असेल तर याच्या सत्य ही गोष्ट अत्यंत महत्वाची राहील. पण इतरावर कुठल्याही प्रकारची कुरघोडी होणार नाही, इतर कोणावरही अशा प्रकारचा आक्षेपार्थ बोलता येणार नाही किंवा त्यांचं मन दुखणार नाही. अशा प्रकारची ज्यावेळेस आपण वाणी सुरुवात करणार आहोत त्याच वेळेस कुठेतरी महापुरुषांचे विचार जिवंत ठेवतात आणि तो महापुरुष तेवढाच जिवंत राहू शकतो. इथं बुद्धाच्या हयातीमध्ये जाणीवपूर्वक ही गोष्ट प्रेरणादायी विचाराच्या लोकांपर्यंत आणली. कालपर्यंत नाही, आजपर्यंतही सुद्धा काही ठराविक लोक जे आहेत ते तुकोबारायाच्या माध्यमातून बुद्धाला जवळ करण्याचा प्रयत्न करतात. बहुतांश लोक जे आहेत ते बुद्धाला केवळ फक्त अवतारी वादांमध्ये गणल्याचं काम करतात. म्हणजे एक प्रकारे बुद्धाच्या बेमानीचा हा एक महत्वाचा भाग ते निर्माण करतात. ते बुद्धाशी बेमानी करतात. केवळ बुद्धाला अवतारवादामध्ये मानणे की बाबा बुद्ध हा 9वा अवतार आहे एवढं म्हणून टाकणे म्हणजे बुद्धाशी बेमानी आहे, प्रामाणिकपणे बेमानी आहे. पण बुद्ध हा मानवतावाद निर्माण करणारा महान प्रचारक आहे की मानवाच्या सुखदुःखाच्या कारणांमीमांसा जो करणारा आहे, सुखदुःखाच्या अंतिम टोकापर्यंत जो जाणार आहे की ज्याने संशोधन केलं, तो बुद्ध मानव रूपीमध्ये जन्माला येत असताना किंवा मानवाच्या उदरी जन्म घेणारा तो माणूस आहे. पण एवढं काही त्यांनी ज्ञान प्राप्त केलं की ते सगळ्या दुःखाच्या गोष्टी बंद केल्यात आणि माणूस कसा सुखाने जीवन जगण्याचा प्रयत्न करणार आहे ही शिकवण त्यांनी तंतोतंत मांडली. अशी शिकवण शिकवणाऱ्याच्या प्रचाराचा विचार न करता किंवा प्रचाराचा आणि प्रसाराचा विचार न करता इथं केवळ फक्त बुद्धाला अवतारवादामध्ये मांडून टाकलं आणि विषय क्लोज करून टाकला. इथं बुद्ध संपत नाहीये. ही नैतिक जबाबदारी सम्राट अशोकाने तेवढ्याच महत्वाच्या 230 वर्षानंतर, 232 वर्षाच्या नंतर, बुद्धाच्या नंतर 232 वर्षानंतर ही बुद्धवाणी पुन्हा लोक कल्याणासाठी उजाळा करून दिलेली आहे. सगळ्यात महत्वाचं आहे की सम्राट अशोकाने काय केलं असेल, तर पहिली गोष्ट आहे की तुमच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर सम्राट अशोक हा बुद्धाचा एवढा भक्त झाला. मी तुमच्या भाषेत सांगत आहे, माझ्या भाषेत सांगत नाहीये. बुद्धाचा सम्राट अशोक एवढा भक्त झाला, बुद्धाच्या भाषेत सांगायचं झालं तर बुद्धाचा तो एवढा पक्का अनुयायी झाला की हे बुद्ध मला जसे पचनी पडले किंवा बुद्ध माझ्या विचारात मी भरले तर माझं किती कल्याण झालं, मला आत्मा सुख कसं प्राप्त झालं हे केवळ फक्त बुद्ध विचार देऊ शकतात. ही विचारसरणी त्यांनी बुद्ध विचारातून घेतली आणि त्यानंतर त्याला असं वाटलं की माझ्या प्रजेवर सुद्धा हे बुद्ध विचार असले पाहिजेत. म्हणून या प्रजेमध्ये असणारे नाना विविध लोक तऱ्हेचे असणारे पाहिलेत आपण. काही लोक आहेत, जैन लोक आहेत, काही वैदिक लोक आहेत, सम्राट अशोकाच्या काळामधले असणारे जे जे काही संप्रदायाचे लोक आहेत. यांनी बुद्धाला जे मानलं तर त्यांनी त्यांच्या जे संप्रदायावर आहे हल्ला केलेला नाही आहे, बिलकुल हल्ला केला नाही. आणि सगळ्या धर्मामधल्या काही ना काही चांगलं असते.
99% जरी बाद असलं तरी 1% मात्र त्यातलं चांगलं आहे. ते 1% जरी आपल्या जीवनामध्ये आपण जर ते निर्माण केलं तरी मनुष्याचं जीवन सुखी करता येते. इथं तर 100% बुद्धाचे विचार मानव कल्याणासाठी आहेत. आपण तर 100% विचारात तिथं फक्त जाऊन जरी बसलो तरी आपलं जीवन सुखाने पूर्णत्वाला जाते. तर आचरणात आणल्यानंतर इथं जन्म मरणाच्या चक्रापलीकडे सुद्धा आपल्याला आपलं जीवन ओळखता येते. ही एक महत्वाची बुद्ध विचारसरणी आहे. आपण काय केलं तर एक सगळ्यात महत्वाचं आहे की आपण बौद्ध म्हणणाऱ्या माणसाने पहिल्यांदा ही गोष्ट निर्माण केली की इतर धर्मांना डॉमिनेट करण्याचं काम केलंय. आजही मोठमोठे प्रचारक आहेत, आजही मोठे मोठे प्रचारक आहेत की त्यांच्या खांद्यावर बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांची धुरा आहे. हे लोक स्वतःला जबाबदार म्हणणारे आहेत किंवा समाजामध्ये यांचं नेतृत्व आहे, हे नेतृत्व करणारे समाजाचं आहेत. या लोकांचंही सुद्धा तेवढंच नैतिक कर्तव्य पाहिजे की सगळ्या समूहाला घेऊन लोक प्रजा कशी सुखाने नांदेल याचा विचार सम्राट अशोकाने आपल्या जीवनात उतरवला. तो तसाचा तसा मला या जीवनात उतरवता आला पाहिजे. यासाठी मी काय प्रयत्न करतो तर इथून पासून त्यांनी सुरुवात केली पाहिजे. म्हणजेच पहिल्यांदा त्यांनी पक्क पंचशील आचरणात आणण्याचं इतपत योग्यता निर्माण केली पाहिजे. मला असं वाटते की इतर धर्मावर 1.5 तास बोलण्यापेक्षा तुमच्या बौद्ध धर्माच्या बाबतीत आणि विशेषतः तुमच्या सुखाच्या बाबतीत जे 15 मिनिटाचं तुम्ही जे बोललं पाहिजे ते स्वतःच्या मनाशी बोलायला शिकलं पाहिजे. मी इतर धर्मावर टीका करत नाही म्हणजे याचा अर्थ त्या धर्माला बढोतरी देतो अशातला भाग होत नाही. मी तुमच्या बाबतीत असं सांगतोय म्हणजे तुम्हाला कमी लेखतो अशातला अजिबात भाग नाही. मी हे तुम्हाला सांगतो की बुद्ध एवढे प्युअर आहेत, तुम्हाला इतरत्र भटकण्याची गरजच नाही आहे. तुकोबारायाने किती सरळ सरळ मार्ग सांगितला, समजणाऱ्याने समजण्याच्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि जाणीवपूर्वक तुकोबाराया या लोकांनी कुठल्या ह्याच्यातला घेतला तर केवळ फक्त आध्यात्मिक मार्गातला तुकोबाराया घेतला. पण सामाजिक दृष्टिकोनामध्ये सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी आध्यात्मिक तेवढं काम करू शकत नाही. पहिल्यांदा त्याची सामाजिक परिस्थिती बदलली पाहिजे. यासाठी तुकोबाराया कोणी मांडतच नाहीये. काय तर तुकोबाचे अभंग म्हणणार आहेत, रूप पाहता लोचिनी, आध्यात्मिक दृष्टिकोनाचा भाग आहे. याच देही याच डोळा पहा आपल्या मुक्तीचा, हे आध्यात्मिक जीवनाच्या बाबी आहे. सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी जर केलं तर आपण त्या मंबाजी भटाच्या परिषदेमध्ये जे काही मंबाजी भटाला तुकोबारायाने सडेतोड उत्तर दिला आणि कणखरपणे दिलं, एवढा दम त्या तुकोबारायामध्ये होता की त्यांनी त्या समाजावर, त्या ब्राह्मण संस्कृतीवर कडाडून विरोध केला. आणि त्यांनी सांगितलं ज्ञानाचं, ज्ञान पिपासूचं तुम्हालाच एवढी लायकी नाही, ते बहुजन समाजामध्ये सुद्धा आहे. आणि त्याच्यापेक्षाही पलीकडे सांगितलं की ते स्त्रींनाही तेवढंच नैतिक अधिकार आहे की ते तुकोबाराया म्हणतात भगवंताचं ज्ञान ही स्त्रिया सुद्धा तेवढंच आत्मसात करू शकतात. तर त्याच्याही पलीकडे असं सांगतात एखादी वेश्या असेल तिलाही तो नैतिक अधिकार आहे की ते आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करू शकतो. एवढं खरं तो कोण बोलू शकते तर केवळ फक्त तुकोबाराया बोलू शकतात. हे तुकोबा आमच्या कामाचे वाटत नाहीत आम्हाला. आम्हाला आज आध्यात्मिक जीवनातले आहे. आणि आध्यात्मिक जीवनातल्या म्हणत असतात तरी मात्र याच्यातही सुद्धा वेगळ्या प्रकारची धार्मिकता या लोकांनी आणून ठेवली. मी काय हे म्हणत आहोत किंवा तुकोबारायाच्या संबंधी का बोलत आहोत, मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो की तुकोबाराया दुसरा तिसरा कोणी नसून सम्राट अशोकांचा वंशज आहे. हे जाहीरपणे बोलत आहे मी. तुम्ही डोळ्याला कानाला झळप्या लावल्यात त्याचा तुमचा दोष आहे, मला त्याचं काही घेणदेण नाहीये. मला काय करायचं आहे, तुम्ही कानात ज्या ज्या वेळेस तुकोबारायाचं सत्यवचन येत असताना तुम्ही कान बंद करून घेतले. ज्या ज्या वेळेस तुम्हाला दृष्टी बघायची होती ते सत्य बघायचं होतं त्या त्यावेळेस डोळ्यावर तुम्ही झापडं लावलं. हा तुमचा दोष आहे. तुकोबाराय दुसरं तिसरं कोणी नाही, सम्राट अशोकांचा वंशज आहेत. आणि म्हणूनच त्यांनी पुन्हा इथं भारतामध्ये 16व्या शतकांमध्ये पुन्हा इथे महाराष्ट्रामध्ये केवळ आणि केवळ फक्त बुद्ध विचाराने लोक चालले पाहिजेत. आणि हा बुद्ध दुसरा कोणी नाही, हा माणूस आहे.
हा माणूस आहे. आणि माणूस ज्ञानाचं पिपासन करत असताना किंवा ज्ञान पिपासू करत असताना किंवा ज्ञान प्राशन करत असताना किंवा ज्ञान हस्तगत करत असताना त्याच्या सगळ्या मर्यादा तो तोडून टाकतो आणि केवळ फक्त पुरुषार्थ इथं साधण्याचं काम करतो. आणि पुरुषार्थ साधत असताना केवळ लोक कल्याण कसं होईल, लोक दुःखातून कसे मुक्त होतील, हाच त्या महापुरुषाने केलेला ध्यास आहे. आणि अशा ध्यास धरणाऱ्या महापुरुषांना तुम्ही जर फक्त चौकडीत अवतारवादाच्या याच्यात बंदिस्त करत असाल तर यासारखे तुम्हीच बेमान लोक आहात आणि तुम्हीच त्या बुद्धाची अवहेलना करणारे लोक आहात. तुम्ही कसे सुखाने जीवन जगू शकाल, हा मोठा आपल्या मनाशी केलेला आपण स्वतः प्रश्न पाहिजे. ही जी विचारसरणी आहे, ही विचारसरणी पुन्हा आपल्याला प्रस्थापित करायची आहे, पुन्हा या वाटेनं सुरुवात करायचं आहे. तर म्हणून एक काय करायचं आहे, तर पुन्हा या भारतामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. जाणीवपूर्वक आहे की तुकोबारायांनी चाललेलं जे काही ब्राह्मणांचं अंधश्रद्धेचं जे काही दुकान होतं ते पहिल्यांदा त्यांनी बंद करून टाकलं. आणि पुन्हा इथे अंधश्रद्धेचं दुकान खुलण्यासाठी सुरुवात केली ब्राह्मण लोकांनी. बहुजन समाज हा अंधश्रद्धेमध्ये बुडला पाहिजे आणि तो तसाच कितपत नेला पाहिजे आणि पुन्हा यांच्या टाऊवरचं लोणी आम्ही खाल्लं पाहिजे, अशा प्रकारची मानसिकता इथं त्या लोकांनी निर्माण करून ठेवली. आणि मग जिथे जिथे महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये जिथं जिथं अंधश्रद्धा निर्माण होत असेल किंवा अंधश्रद्धा निर्माण करणारा तो प्रचार आणि प्रसार करणारा अंधश्रद्धेचा असेल, त्याला अगदी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून बळोतरी देण्याचं काम केलं. काल परवाला जे काही उघडकीस आलं खराताचं प्रकरण, विचार करा किती मंत्री या ठिकाणी अडकले त्याच्यात. तुकोबारायाच्या विचाराची बेमानी केली ना, सम्राट अशोकाच्या विचाराशी बेमानी केली ना. अरे तुम्ही बुद्ध विचाराशी बेमानी केली, कारण पंचशील नाही ना. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या विचाराशी प्रामाणिक असलं पाहिजे. किमान 5 तत्व ही जीवनात प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजेत. आता नको ते प्रश्न उपस्थित व्हायला लागलेले आहेत. ते केवळ फक्त एक बाई चाकणकर बाई एवढी अडकलेली नाही आहे, तिच्या अवतीभवती कितीतरी अडकलेल्या आहेत. काही बिचाऱ्यांचं शोषण स्वतःहून करून घेतलं, काही लोकांना शोषणामध्ये ढकलल्या गेलं. याला सगळ्या गोष्टी आता नको ते प्रश्न उपस्थित केलात. कुठली तरी कुलकर्णी नावाची एक बाई आता जाणीवपूर्वक विचार करते की ती बाई ती का गेली, याच्या पाठीमाग तीच नाही तिच्या नवऱ्याला सुद्धा अडकवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे पुन्हा भारत देश आणि भारतातले एक महाराष्ट्र देश हा महाराष्ट्र प्रदेश आहे. या महाराष्ट्रातल्या लोकांचं, राज्यातल्या लोकांचं जे काय असतील ते पुन्हा पितळ उघडं पाडा आणि पुन्हा इथं बहुजन समाज वेठीस धरा. हे असणारी या लोकांची संस्कृती आहे. आपण कधी ओळखणार, हे ओळखण्यासाठी तुम्हाला तुकोबाराय पाहिजेत, हे ओळखण्यासाठी तुम्हाला शिवाजी महाराज पाहिजेत, हे ओळखण्यासाठी तुम्हाला अगदी कबीर पाहिजेत, हे ओळखण्यासाठी तुम्हाला इथं सम्राट अशोक पाहिजेत. आणि ही सगळी ओळख देण्यासाठी केवळ फक्त बुद्धाच हा एकमेव याचा उपाय असू शकतो, दुसरा कुठलाही उपाय असू शकणार नाही. कारण आत्मशुद्धी करायची असेल तर इथून सुरुवात करायला पाहिजे. जो जो पंचशिलाचं काटेकोरपणे पालन करतो त्याला शोषण करून घेण्याची आणि शोषण करून द्यायची गरजच भासत नाहीये. पाणादिपादा आदी नदाना कामे शुमेच्छा मुसाचारा सुरा मेरे, हे जे 5 गोष्टी आहे, सगळ्यात एक महत्वाचं आहे की त्या खराताकडे सर्वसाधारण बिचारी मोलमजुरी करणारी बाई तर गेली नाही गेली, कारण ती तेवढीच इब्रतेला जपते. तिच्या ती इब्रता जपण्याची जी लायकी आहे ना, समजून घ्या. जर काही हिंदू धर्मीय भगिनी जर त्या असतील, ते इब्रतीला जपत असतील तर समजून घ्या ती त्यात आजही सुद्धा शिवाजी जिवंत आहे, आजही तिच्यात तुकोबा जिवंत आहे, आजही तिच्या सम्राट अशोक जिवंत आहे, आजही सुद्धा बुद्ध तिच्यात जिवंत आहेत. म्हणून ते शोषण करून घेत नाही आणि शोषण करण्यासाठी जात नाही. आता कोण जाते कोण, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. कोण गेलं तर सगळे बडे लोक गेले. आता बडे लोक कोण गेले की ज्यांनी अजिबात पंचशिलाचं पालन केलेलं नाही, बिलकुल यांच्याकडे अजिबात नैतिकता नाही आहे.
आणि या नैतिकतेच्या जोरावरच सम्राट अशोकाने हा एवढा मोठा अफगाणिस्तानापासून ते इराक पर्यंत जे काय हा जो प्रदेश आहे, बुद्धाचा प्रदेश आहे, हे जे राष्ट्र आहे, हे जे जम्बूद्वीप आहे, हे निर्माण केलं. बुद्धाच्या विचाराप्रमाणे सम्राट अशोकाने प्रत्येक धर्मातल्या लोकांना स्वतंत्र केलेलं आहे. त्या ठिकाणी कुठले धर्म असतील तर त्यांना स्वतंत्र बहाल केलं. त्या सम्राट अशोकाने तलवारीचा तिथं धाक दाखवलेला नाही. त्यांनी सांगितलं तुम्हाला ते धर्मनिरपेक्षता आहे. आणि तो शब्द बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये मांडलेला आहे. प्रत्येकाला स्वतःच्या धर्मा इतपत योग्यता उपासना करण्याची मानसिकता भारतीय संविधानामध्ये केली. पण इथे उपासना करत असताना काय होते तर भारतीय संविधानाची उपासना केल्या जाते. भारतीय संविधानाला इथं जाणीवपूर्वक दूर लोटल्या जाते आणि तिथं अवहेलना केल्या जाते. आणि ज्या वेळेस भारतीय संविधानाची अवहेलना केल्या जाते तिथं स्त्रियाच नाही तर बहुजन समाजाचे लोकही सुद्धा तेवढेच जबाबदार होतील आणि तेवढेच शोषित पीडित निर्माण करण्यासाठी तेच जबाबदार असतील. म्हणून या ठिकाणी जर स्वतःला वाचवायचं असेल तर बुद्ध विचार आणि आजचं भारतीय संविधान या गोष्टीला आपण किती जवळ करतो हा विचार प्रत्येक स्त्री, मग ती अडाणी असो का शिकलेली असो, तिने ती ही जपलं पाहिजे. हे तिनं जपलं पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. याच्यातला एक महत्वाचा आहे की असं कोण अडकलं की एखादे मला सांगा आजही सुद्धा एवढं खराताचं प्रकरण येत असताना चाकणकर सारखी जर बाई त्याच्यात अडकले, मला सांगा एखादी जोशी अडकली का, एखादी कुलकर्णी अडकली का, एखादी देसाई अडकली का, एखादी टिळक अडकली का? कोणी नाही अडकल्या. ज्यांच्याकडे नैतिकता नाही त्या अडकल्या, ज्यांच्याकडे शील नाही त्या अडकल्यात. आणि हे शीलाचा भ्रष्ट निर्माण करणार कोण आहे तर तेवढंच जबाबदार ते सरकार आहे. जाणीवपूर्वक सरकार आहे ते. हळूहळू एक एक गोष्ट ओपन होत आहे आणि त्याला तर हे सगळ्या एकंदरीत या गोष्टी विचारात केल्या तर तुम्ही निर्माण काय करता. म्हणून या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीने ते कुठल्याही जातीचे असो, कुठल्याही समाजाचे असो, कुठल्याही धर्माचे असो, याच्याशी गरज नाही. ते माणूस आहे आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपल्याला स्वतःला प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे. आणि मग तुमच्यासाठी तुमचं काय दैवत असेल, तुमचा देव असेल, पण या देवाच्या समोर कबूल करा की स्वतः तो देव भ्रष्ट नसेल. त्या देवाच्या समोर तुम्ही सुद्धा प्रामाणिकपणे कबूल करा. त्या देवाच्या समोर तुम्ही प्रत्यक्ष कबूल करा. नाही देव तुमच्या घरात हरकत नाही, तुम्ही तुमच्या समोर तुम्ही उभे राहा आणि तुम्हाला तुम्ही प्रामाणिकपणे कबूल करा की मी हत्यारा नाही, मी हत्यारी नाहीये, मी खोटं बोलणार नाही, मी खोटं बोलणारा नाहीये, मी चोरी करणारी नाही, मी चोरी करणारा नाहीये, मी व्यभिचारी नाही, मी व्यभिचार करणारा नाहीये, मी नशापान करणारा नाहीये, मी नशापान करणारा नाहीये. ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या प्रामाणिकपणेवर उतरून ठेवावं लागतील. जो व्यक्ती स्वतः आणि प्रामाणिकपणे ह्या तत्वाची उजळणी करतो तो बुद्ध विचाराचा आहे. त्याला तुम्ही बौद्ध बनाच अशी अट्टहासाची प्रक्रिया बिलकुल नाहीये. बुद्धाने कधी जाणीवपूर्वक असं नाही केलं की तो प्रचार आणि प्रसार केला. बुद्धाच्या जीवनासंबंधी जर असा विचार केला तर असं कधी दिसून आलेलं नाही की बुद्धाने बौद्ध समाज निर्माण केला म्हणून. बिलकुल नाही. का जैन लोक त्यांच्या धर्मात आले नाहीत का? मोठ्या प्रमाणात ब्राह्मण लोक आले नाहीत? ब्राह्मण लोक ते आले की त्यांनी ते ब्राह्मण्यत्व नाकारलं. त्या ब्राह्मणाने आपली ब्राह्मण भ्रष्ट नीती नाकारली. मला मनुष्याचं जीवन सार्थकी जीवन जगायचं आहे, माझं स्वकल्याण करायचं आहे आणि माझं स्वकल्याण करायचं आहे असं ज्या ब्राह्मणाला वाटत होतं त्यावेळेस ब्राह्मण बुद्धाच्या विचाराप्रमाणे आले आणि स्वतः त्या ठिकाणी माणूस म्हणून एक जीवन जगण्याचं एक अरहंत पद प्राप्त केलं. जन्म मरणाच्या चक्रातून म्हणजे दुःखातून मुक्तता साधली आणि सुखाने जीवन जगत राहिलेले आहे. बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात सुद्धा या लोकांची आपल्याला संख्या कमी आहे, नाही असं नाही आहे, कमी आहे. पण ज्या लोकांनी ब्राह्मणत्व नाकारलेलं आहे, आजही काही ब्राह्मण आहेत भारतामध्ये की जे ब्राह्मणत्व नाकारतात आणि आपली भ्रष्ट नीती जाणतात आणि त्या भ्रष्ट नीतीला शून्य करतात आणि केवळ फक्त ते फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होतात.
तिथं ब्राह्मण शिल्लक राहील, तिथं मानववाद होतो, मानवतावाद सुरू होतो आणि तो माणूस कल्याणाचं स्वतःचं कल्याण करतो आणि इतरांच्या कल्याणाचा विचार, प्रेरणादायी विचार प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून करतो. हे आज असणारी नैतिकता आहे. महत्वाचं आहे की सगळ्या लोकांच्या समोर एनकेन प्रमाणे कुठेतरी एक भीतीचं वातावरण निर्माण होताना दिसते. एक भीतीचं वातावरण निर्माण झालं. असं भीतीचं वातावरण निर्माण झालं की आता कोण्या बुवाकडे जायचं म्हटलं तर मग हिंदू धर्मीय बांधव जर असतील तर एखाद्या साधू संताला किंवा एखाद्या बुवाला जर घरी बोलवायचं असले किंवा तो मंदिरात आला किंवा कुठेतरी राहिला, आश्रमात राहिला, तर त्याच्या बायकोला तो कितीही काही गोष्टी म्हणत असेल की आपण लय भक्तिवान आहोत किंवा काय आहे, तरी त्याच्या अंतर्मनामध्ये अंदरुनी त्याची भीती उत्पन्न होताना दिसते आणि तो त्याच्या बायकोला एनकेन प्रमाणे रोख लागवण्याचा कार्यक्रम करताना दिसत आहे. ही जर भीती निर्माण होऊच नये यासाठी ज्या लोकांना वाटते त्या लोकांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करायला शिकलं पाहिजे आणि आत्मपरीक्षण करत असताना तिथून सुरुवात केली पाहिजे की मी हत्या नाही, चोरी नाही, बेविचार नाही, खोटं नाही, नशापान करत नाही. हे त्रिवादी सत्य आहे. हे पूर्ण गॅरंटी स्वतःला देतो आणि तो व्यक्ती ज्यावेळेस आपल्या पत्नी जोड किंवा पत्नी आपल्या पती जोड मानते, समजून झाला ते कोण्याही महाराजाजोड गेले आणि काय गेले तरी सत्याचा शोध ते घेण्या इतपत योग्यता निर्माण करतात आणि त्या लोकांना दूर करतात किंवा त्या लोकांना नाकारतात की जे भ्रष्ट झालेले लोक आहेत, त्या लोकांची सोडवणूक करण्यासाठी ते प्रेरणादायी ठरतात. हे तर करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. हे कर्तव्य प्रत्येकाचं आहे आणि ही आज काळाची गरज आहे आणि या काळाच्या गरजेच्या नुसार आपल्याला कसं चालता यायला पाहिजे, तर हा एक महत्वाचा भाग आहे. म्हणून आज रोजी तुम्ही बुवा भावाच्या नादी लागत असताना तुम्ही काय साध्य करतात आणि दुसरी एक महत्वाची बाजू अशी खंबीर येऊन बसली, एवढी जवळ येऊन ठेपली प्रत्येकाच्या, प्रत्येक बौद्ध समाजाच्याच नाही तर प्रत्येक हिंदू धर्मीय बांधवांच्या, ख्रिश्चन, मुसलमान, ईसाई, जैन जे काही इथे प्रवर्ग लोक आहेत, जे काही इथलं संप्रदायातले लोक आहेत, त्या सगळ्या लोकांच्या समोर दोन आव्हान येत आहेत. एक तर लहान मुलांचा एवढा ग्राफ्सिंग पॉवर वाढत आहे, लहान लेकरं एवढे टॅलेंट झालेले आहेत की त्यांना शिक्षणामध्ये अधिक पुढे ढकलवायचं की आपल्या घरच्या बायकोला आवरायचा, हा इथला असणारा महत्वाचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. हे किती आपण जाणलं पाहिजे, त्याची सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुकोबाराया वाचायचा असेल ना तर आध्यात्मिक ज्ञानातला तुकोबाराया वाचू नका, बिलकुल वाचू नका आणि कपोल कल्पित गोष्टी तर बिलकुलही विश्वास ठेवू नका. नवल या गोष्टीचं वाटते की काल परवाला हनुमान जयंती झाली. मी टीका नाही करत, मी वास्तव सांगतो, ते सांगतो तुम्हाला. बुद्धभूमीचा जवळ एक मंदिर आहे, तिथलं सहज एक हिंदू संप्रदायातलेच वर्गातले कोणीतरी असतील, त्यांना असं वाटलं, त्यांचं लेकरू सोबत होतं, त्यांना असं वाटलं की आपण बुद्धभूमीला जाऊया. म्हणून त्या लेकरांनी अट्टास धरला की मम्मी इकडे चाल, मम्मी इकडे चाल. त्याचे पप्पा आहेत, मम्मी आहे, सगळं आहेत. आणि मग तो इतिहास गाळावर त्यांनी सुरुवात केला. कुठून होता, काय केलं, सूर्याला अमुक तर मी आपला बसलेला गप आहे, शांत आहे, ऐकत आहे, ते एवढं सांगत आले. आणि ज्यावेळेस इथं आल्यानंतर तो मुलगा विचारतो, मम्मी हे कोण आहेत? हे सांगितले भगवान बुद्ध आहेत. मग यांनी सूर्याला पकडला का? मम्मी म्हणले नाही. मग यांनी काय केलं सांगता येत नाही. त्यांनी सुरुवात केली की आपण तिथं गेल्यानंतर ते जे विद्रूप दिसत होतं रूप, इथं किती मम्मी चांगलं वाटते, प्रसन्न वाटते, चेहरा बघितल्यानंतर कसं वाटते. जर तुमचे 5-5 वर्षाचे लेकरं जर असे प्रश्न जर तयार करत असतील ना, तर तुम्हाला हे सगळ्या कपोल कल्पित गोष्टी दूर ठेवता आल्या पाहिजेत. त्या मुलाला जर तुम्ही आज बंधन घातलं नाही, मी हे म्हणत नाही की सूर्याला पकडायला गेला की नाही गेला, मला त्याच्याशी घेणं नाही, पण जे सत्याच्या आधारे जे काही प्रूफ करता आलं पाहिजे त्या गोष्टी करता आल्या पाहिजेत. त्या इतिहासापर्यंत आहे. तुम्ही सुद्धा कुठे ना कुठे तुमच्या लेकरांनी प्रश्न विचारल्यानंतर निवृत्त होता, उत्तर देऊ शकत नाही तुम्ही, पण यासाठी हे काम करणं गरजेचं आहे की त्या मुलाला अशी पोकळ धार्मिकता शिकवण्यापेक्षा त्याला शिक्षणामध्ये अधिक इंटरेस्ट दाखवण्यासाठी तुम्ही मायबापानं शिक्षणाला महत्व द्यायला सुरुवात केली पाहिजे. आज कॉम्पिटिशनचं युग आहे. काय होते,
कोणीतरी काहीतरी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कथा सांगितल्या जातात आणि कथा सांगितल्या की तुम्हाला बरं वाटते की नाही असं आहे तसं आहे अमुक आहे, तर मग ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात, पण तिथपर्यंत पोहोचण्याची तुमची पात्रता नाही आणि ते तुम्हाला शोभत नाही आणि शोभत तर नाहीच नाही आणि तसं होत नाही, म्हणून तुम्ही एक अंधविश्वासासारखा विश्वास ठेवतात आणि मग नंतर पश्चातापाची पाळी होते. बुद्ध ते म्हणतात की तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलेला आहेत आणि मनुष्य जीवनामध्ये जर तुम्हाला सुख शांती निर्माण करायची असेल तर फक्त तुम्ही निर्माण करू शकता. इतर चमत्कार करणारा या जगात कोणी धर्तीवर जन्माला आलेला नाही आणि येणार सुद्धा नाही. इथं तुम्हाला तारणारा कोणीच नाही, ना जन्माला आला ना जन्माला येणार नाही. जर तुम्हाला स्वतःला तारायचं असेल तर तुम्ही स्वतःला तारू शकतात. फक्त तारण्याचे तत्व मात्र एक आहे की तुम्हाला अट मात्र हे आहे की मनुष्य लोकांमध्ये सामाजिक जीवनामध्ये तुम्हाला सलोखा निर्माण करायचा असेल, सामाजिक जीवनामध्ये तुम्हाला जर सुखाने नांदायचं असेल तर प्रत्येक व्यक्तीने आत्मविश्वास पूर्ण केला पाहिजे की मी हत्या करत नाही, मी चोरी करत नाही, मी व्यभिचार करत नाही, मी खोटं बोलत नाही आणि मी कुठल्याच प्रकारची नशा करत नाही. हे ज्या वेळेस आत्मविश्वासार्थ तुम्ही समाजामध्ये परखडपणे मांडता आणि ते दाखवता त्यावेळेस इथं चमत्काराची गरज नाही, ते तुमची अगदी असणारी कुशल क्रिया तुम्ही निर्माण करतात. इथं कोण्याच देवाची अपेक्षा करण्यात तथ्य शिल्लक नाही. एवढं सामर्थ्य करावं लागेल तुम्हाला सामर्थ्य करावं लागेल. माझ्या जीवनातली एक कथा मी जाणीवपूर्वक सांगतो. हिंदू धर्मीय बांधव होता, मराठा समाजातली व्यक्ती होता, नात्याने चुलता लागत होता. काय केलं की कॉमेडी माणूस होता, पण नंतर कळायला लागलं काय की गणपतीचे पिरियड आल्यानंतर काय केलं की मुलं काय ते करत होते, त्याने धरला एक दिवस सकाळीच घरातले सगळे सुसा झोपलेले गणपती धरला आणि हराळेच्या शेतामध्ये जाऊन बसवला आणि लोकांना बोंबा ठोकल्या. काय केलं म्हणे, अरे म्हणले तुम्ही उठा पुराण काय बघा, अरे तुम्ही काय हराळ टाकत नाही त्याला खायला देत नाही ना, ते बघा म्हणे, स्वतः जाऊन गणपती तिकडेच बनलाय. ही जी त्यांनी विद्रोहाची प्रक्रिया केली ते आज मला आठवते की त्यावेळेस त्याचा तो विद्रोह होता. तो हा जाणीवपूर्वक अडाणी जरी असेल तरी जाणीवपूर्वक दाखवत होता की याने होत नाहीये, इथं माणसाला सत्याचा पुरावा पाहिजे आणि सत्याचं जीवन जगता आलं पाहिजे. हे काम करणं गरजेचं आहे. मी हे म्हणत नाही की तुम्ही गणपतीची पूजा करू नका, म्हणून गणपतीची पूजा करण्या अगोदर तुकोबाराया सांगतात, आधी मन घ्या रे हाती मग पूजा गणपती, मन इंद्रियाचा राजा त्याची मनोभावे करा पूजा. तुम्हाला गणपतीची पूजा करायचे नकार नाही, पण त्या अगोदर मनाला सक्षम करा. होऊ शकते की गणपतीच्या पाठीमागे अडणारा खरात असेल आणि तो तुमचं शोषण करत असेल तर तिथं तुम्हाला दिव्य दृष्टी पाहिजे की तुमच्या पाची इंद्रियावर तुमचं कंट्रोल पाहिजे, पाची इंद्रिया तुमचे भक्कम पाहिजे आणि या पाची इंद्रियाला जाणीवपूर्वक राज करणारा जे मन आहे हे मन इंद्रिय तुमचं जागृत असलं तर तुम्हाला ते असे खरात वाचवता येतील किंवा खरातापासून तुम्हाला दूर पळवता येईल. ही दृष्टी तुमच्यात असणं महत्वाची आहे ना. हा एवढा विद्रोह तुमच्यासाठी कायम नाही का? बौद्ध लोकांची तर ही मानसिकता नाहीये. बौद्ध लोक मला माहित आहे या भानगडीत पडत नाहीये, पण बौद्ध लोकांमध्ये जेवढी आता विकृती निर्माण होत आहे ना तेवढी कोण्या समाजात विकृती निर्माण होताना दिसत नाहीये. बौद्ध लोकांमध्ये जरी खरात नाहीये, याच्याशी संबंध येत नाही. अनेक लोक जेलमध्ये अजून अडकलेले आहेत. या लोकांशी त्यांचा डायरेक्ट संबंध नाही. बौद्ध लोक या लोकांना मानत नाहीत, पण या बौद्ध लोकांमध्ये सगळ्यात मोठी विकृती निर्माण होताना दिसते. ती सगळ्यात मोठी विकृती निर्माण होते हे होताना दिसते आपल्याला की जे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीत खंजीर खोपसण्या इतपत ती योग्यता निर्माण करणारे लोक दिसतात. आणि त्यापैकी एक आहे की जर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिल्या तर तुम्ही बुवा बाबाच्या नांदी का लागता, याची आरती त्याची आरती त्याला बिड्या पोहोचवा हे काम का करता? आजही बावले लोक तुम्ही जटाधारी का बनता, पायात पायदन न घालता का फिरता, का त्याची आरती म्हणायला आता काय म्हणताय ते गुणवंता वगैरे वगैरे का म्हणताय हे तुम्ही? अरे हे सगळ्यात मोठी दरिद्री आहे आणि हे सगळ्यात मोठं समाजाचं एवढी बेमानी तुम्ही लोक करता. हा त्याचा पश्चाताप तुम्हाला जे जे लोक करतील त्यांना त्यातला भाग भोगावा लागेल. कारण या सगळ्या याच्यातून जात असताना पंचशिलाचा आधार कुठे दिसत नाही. ज्या माणसाच्या जीवनामध्ये पंचशिलाचं नैतिक कर्तव्य नसेल
तो तुमचं शोषण करेल आणि शोषण करण्यासाठी प्रवृत्त करणार आहे. जाणलं पाहिजे आपण. यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि मग ही नैतिक जबाबदारी नाही का? मोठ्या प्रवर्गामधला हा आमचा एक मोठा प्रवर्ग दिसतो, कुठला तर तरुण प्रवर्ग जो आहे तो आज रोजी या भक्तांच्या नादी लागलेला आहे आणि यांच्यातल्या विकृती निर्माण होताना दिसतात. सगळ्यात मोठी विकृती काय आहे तर यांना कुठल्याच प्रकारचं काम करता येत नाही आणि काम जरी करता आलं नाही तर यांच्यातलं हे काय, आकडे लावा, हे करा, ते करा, दारू प्या, याचं कीर्तन करा, इथं धन काढा, तिथं. अरे राजेहो, जर धन काढायला गेलात ना तर इथं लोक सगळे सुखी भरले आणि जे जे आतापर्यंत धन कमावलेलं किंवा धन काढायला गेलेले आहेत त्यांनी किती धन कमावलं? अरे असणारं तुमचं स्त्रीत्व धन तुम्ही घालवलं, तुम्ही पुत्र धन घालवलं, तुम्ही माता पिता गोत्राचं धन घालवलं. अरे तुम्ही एकटा पडला, एकटाला कोण काय करणार आहे? यासाठी जाणीवपूर्वक ह्या गोष्टी करता आल्या पाहिजेत ना. हे सगळं महत्वाचं तुम्हाला करता आलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता तर इथून जाणीवपूर्वक आम्ही सावधगिरी बाळगली पाहिजेत. आमच्या चित्ताशी आम्ही जाणीवपूर्वक या गोष्टीची इमानदारी राखली पाहिजे की मी माझ्या घरात मी वैयक्तिक स्वतःसाठी त्रिशरण पंचशिलाचं हे तत्व गुंजत ठेवेल. आमचा वेळ याच्या टीकात्मक करण्यासाठी फार मोठा पुढे चाललेला आहे. ते असं करतात, तसं करतात, अमुक करतात, तमुक करतात. हा कालखंड नाही. हे तुमच्यातली महत्वाची भूमिका. आता मात्र एक नैतिक कर्तव्य सगळ्यांना करावं लागणार आहे आणि ते नैतिक कर्तव्य तुम्ही जाणीवपूर्वक प्रेझेंट करायला शिकलं पाहिजे. तुम्ही स्वतःला सादर करायला शिकलं पाहिजे. तुम्ही किती चांगले आहात हे लोक नाही दाखवणार. कोण्याच लोकांमध्ये एवढी क्वालिटी नाही आहे की तुम्ही लय चांगले आहात म्हणून. ती क्वालिटी तुमच्यातून निर्माण करा. का बुद्धाचं क्वालिटी आल्यानंतर बुद्धालाही काही लोकांनी काही नाकारलाच ना. बुद्धांनाही सुद्धा नाकारला लोकांनी. बुद्धाला सुद्धा बदनाम करण्याचं काम केलं ना. क्वालिटी आहे 100%. आज त्या क्वालिटीचं आपल्याला महत्व कळत आहे. तुमच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला क्वालिटी निर्माण करायची आहे. लोक तुमच्या घरातले किंवा तुमच्या दारातले, इव्हन तुमचा मुलगा किंवा मुलगी किंवा तुमचा नवरा किंवा तुमची बायको तुम्हाला क्वालिटी आहे तुमच्यात असं कधीच म्हणणार नाहीये. ते क्वालिटी स्वतः निर्माण करण्याचं धाडस तुमच्यात निर्माण झालं पाहिजे. त्यासाठी काय क्वालिटी करायची असेल तर त्यासाठी पहिल्यांदा क्वालिटीचं तत्व निर्माण करा की मी हत्यारा नाहीये, मी चोरी करणारा नाहीये, मी भ्रष्टाचार करणारा नाही आहे, मी लाचलुचपत घेणारा नाही आहे, मी व्यभिचार करणारा नाही, मी कोणा भाऊ बेटीकडे वाईट नजरेने पाहणार नाही, मी परपुरुषांकडे वाईट नजरेने पाहणारी नाही. ही जी आत्मविश्वासाची महत्वाची बाजू आहे ना, हे जोपर्यंत तुम्ही तुमच्यात आत्मविश्वासात अगदी भक्कमपणे गाळत नाही तोपर्यंत तुम्ही आत्मविश्वास लोकांच्या समोर मांडू शकत नाही. यासाठी तुम्हाला हे तत्व का आचरणात नाही, हे कर्तव्य तुम्हाला करावायचं आहे. म्हणून ह्या सम्राट अशोकाने या आत्मविश्वासावरच अफगाणिस्तानापासून ते इराण, इराक पर्यंत हे स्वराज्य निर्माण केलं. आणि या राज्यांमध्ये ज्या वेळेस 6व्या शतकामध्ये, इसवी सन 6व्या शतकामध्ये ज्या वेळेस चीन 3 प्रवासी आलेत, या तिन्ही चीनी प्रवाशांचं वर्णन करत असताना ते म्हणतात की आम्ही तो भारत पाहिला. 600 वर्ष झाले त्यांना. 600 वर्षाचा कालखंड त्यांनी पाहिला. त्याच्या 6व्या शतकात त्यांनी सुरुवात केली की आम्ही हा भारत देश पाहिला. म्हणजे 6व्या शतकापर्यंत हा भारत देश एवढा सुरक्षित होता कारण 6व्या शतकापर्यंत बुद्धाच्या विचाराचे लोक अस्तित्वात होते. 6व्या शतकापर्यंत बुद्धाच्या विचाराप्रमाणे स्त्री आणि पुरुष नांदत होते. 6व्या शतकामध्ये त्यांनी वर्णन केलं ह्युआनसांगनं की पहाटे 4 वाजता अगदी अंधारामध्ये एकटी स्त्री पाणवठ्यावर पाणी भरते, पण ती एवढी निर्भीडपणे पाणी भरते. हे 6व्या शतकातलं वर्णन त्या ह्युआनसांगने केलेलं आहे.
कोणा जातीचं किंवा कोणा धर्माचं वर्णन केलेलं नाही, इथं भारतातलं वर्णन केलं. आणि भारतात वर्णन करत असताना हे जे लाभलंय हे केवळ फक्त सम्राट अशोकांच्यामुळे हे लाभल्या गेलेलं आहे. कारण बुद्धाचे विचार हे तलवारीप्रमाणे नाही, हे बुद्धाचे विचार स्वतः आत्मसात करत असताना लोकांपर्यंत प्रभावित होतात. हे तेवढी ताकद त्याच्यातली आहे आणि ती ताकद निर्माण करण्याचं काम आपल्यात ते सामर्थ्य आहे. फक्त योग्य वेळ आणली पाहिजेत आणि योग्य वेळी आपण त्या तत्वाचा वापर केला पाहिजे, तरच आपल्याला सुखाने जीवन जगता येईल. आणि त्या पद्धतीने या विचारसरणीची सुरुवात करणं गरजेचं आहे. हे तर येत राहणार आहे. हे तर बुद्धाच्या काळात असे संकट होते, येणाऱ्या भविष्या काळामध्ये सुद्धा संकट आहेत. हे सगळे संकट त्यावेळेचे होते, नाही असं नाही आहे. बुद्धाच्या काळात सुद्धा असे संकट होऊन गेलेत ना. अगदी आपण जर पाहिलं सम्राट अशोकाच्या काळात सुद्धा होऊन गेलेले आहेत असे. जर बुद्ध इतिहासामधला जर उजाळा घ्यायचा असला आपल्याला, का सम्राट अशोकाने 60,000 भिक्षूंचे चिवरं उतरले नाहीत का? उतरलेत. का उतरलेत? कारण त्यांना एक अशी जाणीवपूर्वक चुनचुनी लागली, जाणीवपूर्वक अशी त्यांना खुबी लागली की इथं बुद्ध विचाराला बिघडबागड करण्याचं काम केलं जाते, इथं बिघडबागड होताना दिसते. आणि मोठ्या प्रवर्गामध्ये हा वर्ग जो आहे, जो भिक्षू वर्ग आहे, तो भिक्षू वर्ग करताना दिसतो. इथं जर यांना आपण आळा घातला नाही तर आपल्या जनतेचं केव्हाच इथं उधळण होईल. आपली जनता अगदी वेगळ्या मार्गाला लागलाय. इथं सुखाने नांदणारी जनता अगदी दुःखामध्ये लोटणार आहे. त्यासाठी मला हे पावलं उचलावं लागतात. म्हणून सम्राट अशोकाने 60,000 भिक्षूंचे चिवरं उतरवले आणि त्यांना पुन्हा आपल्या प्रपंचामध्ये जीवन जगण्यासाठी प्रवृत्त केलं. आणि ते जगत असताना त्यांना जाणीवपूर्वक आपल्या धाकाने पंचशिलाचं पालन करण्यासाठी सामर्थ्य बनलं. आता तो धाकही सुद्धा त्यांचा दूर गेला आणि त्यांनी प्रामाणिकपणे पश्चाताप व्यक्त करत असताना कबुली दिली की आम्ही या चिवराच्या आडमध्ये बुद्ध विचाराला बगल देण्याचं काम आणि भ्रष्ट निर्माण करण्याचं काम करत होतो. ते सम्राट अशोकांच्या काळामध्ये आमच्यावर दूरदृष्टी पडली, कृपा दृष्टी पडली आणि त्यांनी आम्हाला जाणलं आणि त्याच्यातून दूर काढलं. आमचंच जीवन सफल झालं, पण आमच्या परिवाराचं जीवन सुद्धा सफल झालं. हे केवळ फक्त सम्राट अशोक करू शकतो. एवढी नैतिकता सम्राट अशोकांमध्ये भरलेली आहे. कधी तलवार उपसण्याचं काम पडलेलंच नाही आहे. शिवाजी महाराजांच्या काळात काही झालं नाही का? हे 16व्या शतकामध्ये झालं नाही का? हे झालेलं आहे. सम्राट अशोकाचा गौरव राष्ट्र इथं स्वराज्यामध्ये पुन्हा निर्माण करायचा होता. ते तर करण्यासाठी तर समर्थ आहेतच. म्हणून शिवाजी महाराजांनी काय ते आरमार युद्ध लढण्याचं काम केलं. समुद्र मार्गात आहे इथं तर जाणीवपूर्वक या लोकांनी बंदिस्त केलं तुम्हाला. 7 समुद्र किंवा समुद्र इतर देशांमध्ये, समुद्र पलीकडच्या देशांमध्ये तुम्हाला जायला म्हणून स्मृतीमध्ये परवानगी नाही आहे. हे तर राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी परमिशन गेली ना. जर त्यांनी मनुस्मृतीला जर जागृत ठेवलं असतं तर ते स्वतः आरमाराचे युद्ध लढलेच नसते, समुद्र मार्ग गेलेच नसते. इथे ह्या सगळ्या गोष्टीची जाणीवपूर्वक चाचपणी व्हायला पाहिजेत. आणि ती चाचपणी केवळ जे बुद्ध विचाराने जे लोक प्रभावित झाले आणि ज्यांना असं वाटते की मुळी वैयक्तिक सुखी आहे आणि इतरांनाही सुखी जीवन जगण्याचा तो धाडस आहे, हे जे करू शकतात ते केवळ फक्त बुद्ध विचारातून करू शकतात. अन्यत्र दुसरा मार्ग कुठलाही दिसत नाही. काही लोक म्हणतात हरकत नाही. काही लोक काय म्हणतात की हे बुद्धाचं तत्व आहे की बुद्धाच्या अगोदर तर हे तत्व आहे. जाणीवपूर्वक लोक म्हणतात ना. समजा वैदिक धर्मातला काळ जर बघितला, असं म्हणतात की 5000 वर्षाचा काळ आहे. हरकत नाही, कोण नाही म्हणते, चांगली गोष्ट आहे ना. मग जर बुद्धाने पंचशील जर शिकवलं, हे जर तुम्ही लोक म्हणतात की आमच्या धर्मामध्ये तर हे अगोदर पासून चालू आहे, मग राजे ते पालन करत का नाही? का करत नाही तुम्ही? तिथं चांगुलपणा आहे ते का निर्माण करत नाहीये? का बुद्धाच्या काळामध्ये बुद्धाने स्त्री स्वतंत्र दिलं नाही का? मग स्त्री स्वतंत्र जर बुद्धाने दिलं असेल
तर मग असं जर म्हणणार आहे की आमच्या धर्मात सुद्धा स्त्री स्वतंत्र आहे, मग ते स्त्री स्वतंत्र बुद्धाच्या अगोदर जर झालं असेल तर ते त्या धर्मातले चांगले गुण आहे, मग त्या चांगल्या गुणाची पाठराखण का करत नाहीये? ते चांगले गुण का निर्माण करत नाही आज रोजी तुम्ही लोक? का या सगळ्या लोकांनी निर्माण केला आणि स्त्रीला दुय्यम स्थान दिलं, या स्त्रीला गुलाम म्हणून तिनं केलं, अतिशूद्र म्हणून तिला गणलंय? का तिला पायातली जुती पायात ठेवा अशा प्रकारचं संबोधन केलं? का तुम्ही पुरुष वर्ग तिला तशा प्रकारची वागणूक देता? का तिला अस्तित्व देत नाही, स्वतंत्र अस्तित्व देत नाही? स्वतंत्र अस्तित्व जर तिला बहाल करायचं असेल तर तुम्हाला या महापुरुषांना एकदा पुन्हा वाचावं लागेल. आणि वाचत असताना मी जाणीवपूर्वक म्हणतो, वाचत असताना आध्यात्मिक स्वरूपाचा आधार घेऊ नका. जर आध्यात्मिक स्वरूपामध्ये गेला तर पूर्ण तुम्ही कॉलॅप्स होणार. त्या आध्यात्मिक नाण्यामध्ये तुम्ही गुंतागुंतीच्या याच्यात गेलात ना, की जसा मिलिंद प्रश्न आहे आणि या मिलिंद प्रश्नामध्ये मेंढक प्रश्न आहे, या मेंढक प्रश्नामध्ये गेला की उकल होत नाहीये, तिथं माणूस गळून पडतो, तिथं त्याला काही सुचत नाहीये. तशाच प्रकारचं सगळ्या धर्मांमध्ये थोडीशी आध्यात्मिकता दूर ठेवा आणि विद्रोहाची म्हणजे खऱ्या अर्थाने मानव कल्याणाचा मार्ग कुठला आहे, या मानव कल्याणाच्या मार्गाची सुरुवात करायला शिका. ऑटोमॅटिक आध्यात्मिक दूर होतील आणि सुखी जीवन जगण्याचा मार्ग तुम्हाला तिथून सुरुवात करता येईल. हे तुम्हाला करावं लागेल ना. इथं तर जाणीवपूर्वक म्हणतात की मा जिजाऊ, आदर्श कोणाचा घ्यायचा आहे? मा जिजाऊचा घ्यायचा आहे. आणि मग मा जिजाऊचा आदर्श घ्यायचा आहे तर इथं आज रोजी मनुस्मृतीच्या विचारसरणीतले लोक का निर्माण होतात, का करतात? का शिवाजी महाराजांनी मनुस्मृती वाचली नव्हती? काय काय लोक हे सगळ्या गोष्टी बोलताना दिसतात. अलीकडे व्हॉट्सअपच्या माध्यमातून हे बोलतात की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात म्हणजे बौद्धिक विचारामध्ये मनूचाच विचार होता आणि तो होता. मग होता ना राजा, कोण नाही म्हणते, आम्ही कुठे म्हणते? मग जर बाबासाहेबांच्या डोक्यात जर तो मनूचा प्रभाव होता हे जर मग काय गरज होती बाबासाहेबांनी ते नाकारायची? प्रभाव होता ना. बरं ठीक आहे, आपण प्रभाव असा आहे ते थोडंसं कराय. मग जे बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यात असं म्हणणारे लोक आहेत, मग बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान दिलं का स्वीकारत नाही तुम्ही? का नाकारता? त्याला दृष्टा पाहिजेत ना, त्याला नजर पाहिजेत ना, त्याला का डोळ्यावर झापडं ठेवता, का कानावर बोडे खोचता? काय गरज आहे? इथून आपण उकल केली पाहिजेत ना याची. काय काय लोक जाणीवपूर्वक याचे वेगळ्या प्रकारची मांडणी करताना दिसतात. काय तर म्हणे, काय काय लोक म्हणतात की हे सगळं केलं ना तर हरकत नाही, त्यावेळेस मनुस्मृती पाहिजे होती आणि ते आजही सुद्धा पाहिजेत. मग कोण नाही म्हणते? पाहिजेत तर पाहिजेत ना. मग पाहिजे असेल तर तुम्हाला पुन्हा इथं खरातासारखे अवलाद निर्माण करावं लागणार आहे आणि पुन्हा तेच अवस्था प्राप्त करून घ्यायची असेल तर हेच सगळ्यात महत्वाचं असणार आहे. हे जर दूर करायचं असेल तर तुम्हाला बुद्धाशिवाय पर्याय नाही, हे तेवढं सत्य आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये बुद्धालाच तुम्हाला किंमत द्यावं लागेल. आणि जे जे बुद्ध विचाराने झपटलेले महापुरुष असतील त्या महापुरुषांना तुम्हाला पूजावंच लागणार आहे आणि त्यांच्या प्रचार आणि प्रसाराचा मार्ग तुम्हाला खुला करावा लागणार आहे आणि ते विचार तुमच्या चित्तामध्ये निर्माण करावं लागतील, तरच तुमचं भलं आहे. अन्यथा तुम्हाला केव्हाच गुलाम या लोकांनी करण्याचं सुरू केलं, केव्हाच या लोकांनी तुम्हाला गुलाम केलं. हे लोक गुलाम करण्याच्या नादीत आहे. मग ते राजकीय माध्यमातून आणि सगळ्यात मोठा आहे राजकीय, सगळेचे सगळे जे काही इथं भ्रष्ट निर्माण झाले या सगळ्या लोकांनी तिथं सुरुवात केला. जर कालचा इतिहास काढला तर आपल्याला माहित आहे आसारामला पाठराखण कोणी केली? आसाराम एवढ्यापर्यंत होत आहे की त्याने जाणीवपूर्वक 9 लोकांना एका दिवशी मारून टाकलं. अरे हे कसं काय होते? आज कुठे आहे? तुम्हाला हे लोक निर्माण करायचे आहेत का? मी आध्यात्मिकातला विचार करत नाही आहे, मानव कल्याणाचा विचार करतो आणि किती लोकांनी कल्याण. आणि मग जर ते एवढ्या लोकांचं कल्याण करणार आजही जेलाच्या बाहेर का येत नाही? आज रोजी हे प्रकरण नाही. हे खतपाणी का घालता लोक? हे खतपाणी घालणारे कोण आहेत? हे खतपाणी घालणारे लोक ते आहेत की ज्यांना पुन्हा इथे श्रमण संस्कृती नष्ट करायची आहे आणि ब्राह्मण संस्कृतीला पुन्हा उजाळा द्यायचा आहे. हे लोक ते निर्माण करायचं आहे. हे जर थांबवायचं असेल तर पुन्हा आपल्याला सुरुवात करायची आहे त्रिशरणास पंचशीलाची. पुन्हा इथे त्या महापुरुषांच्या विचाराची सुरुवात करायची आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला महापुरुष
जिवंत ठेवायचे असेल तर त्यांचे विचार तुमच्यात तेव्हा ठेवल्या गेले पाहिजेत आणि ते विचार तुमच्यात जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत इथं तुम्ही अबाधित राहाल, सुरक्षित राहाल आणि सुरक्षित जोपर्यंत राहाल तो आहे. म्हणूनच आता येणाऱ्या काळांमध्ये तुमच्यावर डबल जबाबदारी आली, कारण तुमच्या लेकरांची मानसिकता आता एवढी काही मोठी भयानक झाली की 10-10 वर्षाचे लेकर अगदी 12वीच्या किंवा त्याच्यापेक्षा MPSC या पेपरची सोडवणूक करतात 10 वर्षाचे लेकर. या लेकरांना UPSC MPSC मध्ये पाठवायचं आहे का त्यांची मानसिकता, त्यांची जी बुद्धिमत्ता इथं तुम्हाला संपवायची आहे. जर तुमचे लेकरं इथं बुद्धिमत्ता हारून बसतील तर त्या लोकांचे लेकरं बाहेर जाऊन मोठमोठे शिक्षण घेतात आणि गुलामीचे तत्व तुमच्यावर लादण्यासाठी तयार आहेत. एनकेन प्रमाणे कुठल्या ना कुठल्या सुधारित आवृत्तीच्या माध्यमातून पुन्हा तुम्हाला गुलाम करण्याचं काम इथं होताना दिसते. आणि या गुलामीचे जंजड तोडायचे असतील तर तुम्हाला इथला बाबासाहेब वाचावं लागेल. तो कोण्याही जातीचा असो, कोण्याही धर्माचा असो, कोण्याही पंथाचा असो, माणूस आहे. ज्या माणसाला इथं सुखाने नांदायचं असेल त्याला बोधिसत्व बाबासाहेब वाचावं लागतील आणि त्या पद्धतीने काम करावं लागणार आहे. हा विचार महत्वाचा आहे आणि त्याच धर्तीवर हे सगळे विचार प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून होते. आपण हे सगळ्यात महत्वाचं आहे. गेल्या 26 मार्च पासून जे सुरुवात केली महापुरुषांच्या जयंतीचे ते बुद्ध विचारापर्यंत 1 मे पर्यंत या महापुरुषांच्या जयंतीमधला भाग सुरू होतो आणि त्या भागामध्ये लोकांना केवळ फक्त सजग करणे, सावधान करणे हे आमचं कर्तव्य आहे. तुम्हाला कुठे जायचंय तुम्हाला स्वतंत्र व्यक्ती स्वतंत्र बाबासाहेब आंबेडकरांनी बहाल केलं, पण तुम्हाला जात असताना एक आहे की तुमचा रस्ता चुकतो. त्या रस्त्याची फक्त उजळणी तुम्हाला करून देत आहे की हा रस्ता गलत आहे, या रस्त्याने जाऊ नका. हा रस्ता सांगत असताना काही लोकांचे मन दुखतात. मला त्याची पर्वा नाही. माहित आहे की लोकांना दुखणं जास्त वाढते, पण चांगल्या मार्गाने जाणं आवडत नाही. आणि काही लोकांची अशी विकृती आहे की चांगला मार्ग तुम्ही दाखवू नका, वाईट मार्गानेच आम्ही गेलो पाहिजेत याचंही सुद्धा आहे. काही काही लोकांची मानसिकता अशी आहे की हे होत आहे. लहान लेकराला लहान अगदी असताना तर त्याला माहित नसते की विस्तव आहे, ते आग आहे. तो आगेला जवळ करण्याचा प्रयत्न करतो. त्याला माहित नाही की त्याने आगेला हात लावला तर स्वतः जळून खाक होईल आणि त्या आईला त्रास होणार आहे. इथं तर तेवढंच निर्माण करता की या सगळ्या गोष्टी आहे. जर त्या लेकराला अडवण्याचा प्रयत्न केला तर ते अज्ञानापोटी म्हणजे रडणार आहे, ते ओरडणार आहे, त्याला वाईट वाटणार आहे. पण ती माता तेवढी कारुण्य माता असते की त्या लेकराला त्यापासून दूर करते आणि तेवढं दूर करते की त्यानंतर त्याची जाणीव त्याला होते आणि त्यावेळेस तो म्हणतो की माझ्या आईनंच मला इथून दूर केलं. जर कदाचित मी आईचं मन दुखवलं नसतं किंवा आईनं माझं हे असं केलं नसतं तर नक्कीच मी अंधकारात गेलो असतो, जळून खाक झालो असतो. हे महत्वाचं काम करा आणि सगळ्या संतांनी तेच काम केलेलं आहे. तुम्हाला ओढण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही त्या संत पुरुषांना आध्यात्मिक स्वरूपात घेतलं आणि बस तेवढ्या पुरतं पूजा पाठीसाठी करून टाकलं. बाकी पलीकडचं काही घेणं देणं नाही आणि विद्रोहाची भूमिका तुमच्यात काही येऊ शकत नाही. माणूस हा विद्रोहात्मक असला पाहिजे. तो कशाचा तर सत्याच्या प्रती त्याने आवाज उठवण्यासाठी, या असत्याचा विद्रोह करण्यासाठी त्यांनी मोठे मूठ बांधले पाहिजे. ही सुरुवात करणं गरजेचं आहे. म्हणून या काळामध्ये आम्ही जाणीवपूर्वक 21 एप्रिल पासून ते 1 मे पर्यंत श्रामणे शिबिराचं आयोजन केलेलं आहे की बुद्ध कसे असतील. आणि बुद्धच नाही आहे तर बुद्धाच्या नंतर जे काही झिरपलेलं ज्ञान आहे, बुद्धाच्या नंतर असेल झिरपलेलं ज्ञान आहे. सम्राट अशोक म्हणते, सम्राट अशोकाच्या नंतर येऊ शकतो आपण अगदी 16व्या शतकामधला जर बघितलं तर सम्राट अशोकाच्या नंतर सम्राट अशोकाचं राज चालवणारा शिवाजी महाराज असतील. शिवाजी महाराजाला गाईडलाईन करणारे जे काय आहेत ते एक महत्वाचं आहे की ते तुकोबाराय असतील. तुकोबारायाच्या नंतर अगदी जवळच्या काळामध्ये बघितलं तर इथे विद्रोह निर्माण करणारा, त्या संस्कृतीच्या विरुद्ध आवाज उठवणारा इथं ज्योतिबा फुले, त्यांचा एक मार्ग आम्ही त्या ठिकाणी जाणीवपूर्वक उजाळणी देतो त्या मार्गाला. तिथून ते संपत नाही तर या सगळ्यांना उरून पुरून नाही तर या सगळ्यांना गाळण्याची या ब्राह्मण संस्कृतीने जे काही निर्मिती केली होती या सगळ्या लोकांना गाळून टाकलं होतं. काल परवापर्यंत राजा छत्रपती शिवाजी महाराजांची आम्हाला कबर दिसू दिले नाही, त्यांची समाधी दिसू दिली नाही. ते केवळ फक्त विद्रोही माणसानेच निवडून काढलेले आहे आणि ते केवळ फक्त ज्योतिबा फुले. आणि त्यांनी काढल्यानंतर मग इथं काय होते तर इथे शिवाजी महाराजांना यांनी शोधून काढलं म्हणून यांना गाळून टाकलं पाहिजे.
तर एक एवढी बेमानी यांच्यातली आपल्या समोर येते की ज्या बाळ गंगाधर टिळकांना अगदी 5,000 रुपयाचा दंड ठोकावला, त्याची जमानत घेण्यासाठी दुसरा त्या समाजातला कोणी आलं नाही. ते केवळ फक्त आणि फक्त ज्योतिबा फुलेंनी त्यांची जमानत घेतली आणि सोडून टाकलं. त्याच टिळकांनी त्याचा सोड उगवला की तू शिवाजी महाराजाला उकरून काढलं. इथं पुन्हा इथं विद्रोहाच्या प्रति आवाज उठवण्याचं काम त्यांनी सुरुवात केलं. हा शिवाजी महाराज इथं दाखवण्याची गरज नव्हती, आमचा सूड तुझ्यावर आहे. म्हणून अगदी ज्योतिबा फुले मृत्यू पावल्यानंतर 4 दिवस पर्यंत यांनी त्या बॉडीला हात लावू दिला नाही. आणि यांनी तर केसरीमध्ये एक ओळ सुद्धा ज्योतिबा फुलेंच्या संबंधी लिहिली सुद्धा नव्हती टिळकांनी. एवढा यांचा तिरस्कार आहे. एवढं सत्य असून सुद्धा तुम्ही काहीच बोलत नाही, याला काहीच करत नाहीये. आणि त्याच्याही पलीकडे झालं, या सगळ्यांनी सगळ्यात महत्वाचं आहे, या सगळ्यांना ज्योतिबा फुलेंचं सगळं उकरून काढणारे, ज्योतिबा फुलेला जिवंत केलं तर ऑटोमॅटिक इथं शिवाजी महाराज जिवंत होतात. शिवाजी महाराज जर जिवंत होतात तर इथं तुकोबाराय जिवंत होतात. तुकोबाराय जिवंत होतात तर तुकोबारायाच्या नंतर अनेक संत परंपरा उकल होते. इथं नामदेव महाराजापर्यंत होते. नामदेव महाराज या ठिकाणी आल्यानंतर अधिक बघितलं आपण तर या अगदी तिथून सुरुवात होते की 6व्या शतकांमध्ये युवान सिंग उकरल्या जातात. युवान सिंग उकरल्या गेल्यानंतर त्यांनी काय केलं तर त्यांनी जे दाबलेले, त्या अनेक लोकांनी जे दाबून काढलेले सम्राट अशोक होते ते सुद्धा उदयास येतात. आणि सम्राट अशोक उदयात जे येतात ते बुद्ध उदयास येतात. एवढी एका फक्त आणि फक्त बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर जन्माला आल्यानंतर त्यांनी सगळ्यांची उकरणी करून सोडली आणि पुन्हा देशांमध्ये या महापुरुषांचा इतिहास तुमच्या समोर ठेवला आणि त्यांचं कर्तृत्व तुमच्या समोर ठेवलं. आणि सांगतात तुम्हाला जर माणूस म्हणून सुखाने जीवन जगायचं असेल तर या महापुरुषांनी जे जीवन नीती आपल्या जीवनात उतरवली तशीच नीती तुमच्यात उतरवण्याचं काम करा. आणि हाच आदर्श बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी केला. आणि या सगळ्या महापुरुषांचं ज्ञान 21 एप्रिल पासून ते 1 मे पर्यंत बुद्धभूमीला आपण निर्माण करत आहोत. श्रामणेर शिबिराचं आयोजन केलं. लोकांची संख्या वाढत आहे. आम्ही फक्त 50 लोकांची कॅपॅसिटी ठेवली, पण 65 लोकांची तयारी आता यादी झाली. अधिक वाढवण्याचा होऊ शकते की 100 लोकांची यादी होणार आहे. आणि 100 लोकांची यादी झाली तर सगळ्या लोकांनी जे जे काय काय आहे त्या सगळ्या गोष्टी होतात. आम्ही विशेषतः असे काही भिक्षू बोलावलेत की ज्या भिक्षूंचा ज्या ज्या गोष्टीमध्ये हातखंड आहे अशा लोकांचं संध्याकाळी जवळजवळ 10 दिवस आम्ही प्रवचन ठेवण्याचं काम केलेलं आहे. पहिल्या दिवसापासून पहिल्या दिवशी जे बोलावले ते लातूरचे भंतेजी आहेत. दुसऱ्या दिवशी बोलावलेत ते ज्ञानज्योती भंतेजी ताडोबाचे आहेत. एका दिवसासाठी त्यांनी सांगितलं की भंतेजी आपल्याला एकच दिवस देतो मी तुम्हाला, ते आहे. त्याच्यानंतर नांदेडचे आहेत 2 दिवस. त्याच्यानंतर औरंगाबादचे 2 दिवस आहेत. त्याच्यानंतर नागपूरचे 2 दिवस आहेत. हा सगळा कार्यक्रम आम्ही व्यवस्थित करण्याचं काम केलं. लोकांना केवळ फक्त आणि फक्त अंधश्रद्धा मुक्त केला गेला पाहिजे आणि त्यांना सत्य परिस्थिती मांडता आली पाहिजे आणि त्या सत्य परिस्थितीचं आकलन करता आलं पाहिजे अशी शिकवण शिकवण्यासाठी मग इतिहास असेल किंवा पाली भाषेच्या माध्यमातून असेल किंवा पुरातन जी आमची संस्कृती आहे त्या संस्कृतीचा उजाळा असेल हे त्या ठिकाणी ते लोक मांडणार आहेत. म्हणून बुद्धभूमीच्या या 21 तारखेपासून ते 1 तारखेपर्यंत जो काही हा बुद्ध जयंती महोत्सव आपण साजरा करतो त्याची हे सगळ्या सुरुवात आहे. सगळ्या भोजनाच्या तारखा बुक झालेल्या आहेत. फलाहाराच्या तारखा बुक झालेल्या आहेत. नाश्त्याच्या तारखा बुक झालेल्या आहेत. इथं एकही तारीख शिल्लक नाही आहे. त्याबद्दल काय काय लोक जाणीवपूर्वक आम्हाला म्हणत आहे की आमची डबल घ्या, आम्ही डबलही देतो, त्याच्यात काय हरकत नाही. ज्यांना ज्यांना द्यायचं असेल ते देऊ शकतात. एकच आहे, जे जे लोक देतात ते लोक विद्रोह निर्माण करण्याचं काम करतात आणि पुन्हा इथं संस्कृती निर्माण करण्याचे कामे ते प्रचारक बनवण्याचं काम करतात. यासाठी अशा लोकांना जर दिलं तर काही वावगं नाही, कारण हे महापुरुषांचा इतिहास सांगणार आहे. पण अशा लोकांना तुम्ही आध्यात्मिक स्वरूपामध्ये लोकांना घरी बोलावून जर काही कुठल्या पूजा पाठायचं करत असाल किंवा शांती ग्रह शांती करत असाल आणि त्याला 1.25 किलो बदाम, 1.25 किलो अमुक, 1.25 किलो ते करत असाल, ते एकाला करता आणि तो एक ते तुमचं खाऊन तो विकृती करते आणि तुम्हाला खड्ड्यात घालण्याचं काम करते. तुम्ही जर त्या ठिकाणी वाचलं नाही तर तुम्हाला मरण्याचे सुद्धा षडयंत्र रचते आणि मेल्यानंतर त्याच्याच कडून तुमचा कार्यक्रम कसा केला जाईल एनकेन प्रमाणे हे मोठी जे काही शोषणाची आर्थिक शोषणाची बाजू ते पूर्ण करताना दिसते हे आपल्याला बंद करावं लागणार आहे. यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्या कारणे विशेष 1 तारखेला आपण म्हणजे 30 एप्रिलला इथे जाणीवपूर्वक रात्री महापरित्राणाचं आयोजन केलं गेलेलं आहे.
महाबोधी पूजा असणार आहे. दीपोत्सव साजरा करणार आहोत. 1,00,000 दिवे आपण निर्माण करण्याचं काम करणार आहोत की जिकडे तिकडे अंधकार जो पसरला आहे किंवा अंधकार हे राज्य शासनाच्या माध्यमातून निर्माण होताना दिसतोय, आम्हाला राज्य शासनामध्ये सुद्धा प्रकाश निर्माण करायचा आहे. आम्हाला राज्य शासनामध्ये लाईट निर्माण करायचं आहे. ते एवढं दिसलं पाहिजे सगळ्यांना. इथून पासून आम्हाला सुरुवात करायची आहे. म्हणून 1,00,000 दिव्यांची आम्ही सुद्धा इथं नियोजनाची पद्धती करणार आहोत. ज्याला ज्याला येता येतील त्यांनी सुद्धा एक एक दिवा घेऊन येणं गरजेचं राहील. आपण हा काय रात्रभर तो महापरित्राण आणि सकाळी 1 तारखेला बुद्ध जयंतीची सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर एक महत्वाचा प्रोजेक्ट आम्ही सुद्धा निर्माण केला. कालच एक आमची मीटिंग झाली आणि त्या मीटिंग मध्ये जाणीवपूर्वक आम्ही केलं, इथं आम्ही कुठला समाज किंवा बौद्ध समाज असं म्हणून नाही, सगळ्या समाजातले हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, जैन असो, बौद्ध असो, कोणी ईसाई असो, काय घेणं नाही, या सगळ्यांसाठी जशी UPSC ची परीक्षा असे तशा प्रकारची या महापुरुषांच्या, सगळ्या महापुरुषांच्या, मग अगदी आपण जर पाहिलं असेल तर अगदी अहिल्याबाई होळकरांचा इतिहास असेल, त्याच्यानंतर अधिक पाहिलं असेल आपण तर अगदी संभाजी महाराजांनी काय कर्तव्य केलं त्याचा इतिहास असणार आहे. हे सगळे प्रश्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत. 100 प्रश्नाची इथं परीक्षा आम्ही या लोकांची घेणार आहोत. वय वर्ष 15 ते 20 वर्ष या गटातले विद्यार्थी आम्ही घेणार आहोत. विद्यार्थी, आमचा उद्देश असा आहे की या विद्यार्थ्यांना ही चालना भेटली पाहिजे आणि MPSC UPSCच्या परीक्षेमध्ये त्यांना ही गाईडलाईन मिळणार आहे. ही गाईडलाईन मिळण्यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस सुद्धा दिलेलं आहे आणि काही लोकांनी आमच्याकडे बक्षीस पण आणून दिलेलं आहे. एकाने आलाय. पहिलं बक्षीस आम्ही प्रथमतः सुरुवात करत आहोत, तर पहिलं बक्षीस आम्ही 5,000चं ठेवलेलं आहे. दुसरं 3 आणि तिसऱ्या नंबरचं आहे ते 2,000 पर्यंत दिलं आहे. जर कमी जास्त झालं तर याच्यात संख्या वाढणार पण आहे, ते आहे. या 3 बक्षीस आम्ही निर्माण केलेलं आहे. हे केवळ फक्त प्रोत्साहनपर आहे, त्यांना शाबासकी देण्या इतपत आहे. पण काही लोक जर 3 नंबरामध्ये आले नाहीत किंवा त्यांना मार्क्स कमी पडले, त्यांना सर्टिफिकेट देणार आहोत, त्यांना प्रोत्साहनपर अगदी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यांचा गौरव सुद्धा करण्याचा आम्ही या ठिकाणी नियोजन करत आहोत. आमचा हेतू हाही असणार आहे की तळागाळातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचं महत्व कळलं पाहिजे आणि त्या मार्गाची सुरुवात होताना केली आहे. मी आव्हान सगळ्यांना करतो की वय वर्ष 15 ते 20 वर्षाच्या दरम्यान मध्ये इथं कुठल्याच जातीचं आणि धर्माचं बंधन नाही आहे. परीक्षा आम्ही जवळजवळ 28 तारखेला परीक्षा घेणार आहोत. 28 तारखेला आम्ही परीक्षा घेणार आहोत. 28 तारखेला परीक्षा होईल. ते 10 वाजता परीक्षेला आपल्याला 11 ते 12 एका तासामध्ये आपल्याला फक्त मार्किंग करायचं आहे. लिहिण्याची काही गरज नाही आहे, फक्त मार्क करायचं आहे. ते 1 तासाची परीक्षा असणार आहे आणि 1 तारखेला त्याचा रिझल्ट आणि त्याचं बक्षीस आम्ही जाहीर करणार आहोत, त्याचा सन्मान करणार आहोत. दुसरी एक गोष्ट, कोणी फेल झाला तरी सुद्धा त्याला प्रोत्साहनपर आम्ही प्रशस्ती पत्र सुद्धा देण्याचं हे निर्माण केलेलं आहे. कारण त्यालाही सुद्धा नाही, तो सुद्धा केला पाहिजे. कमी कुठं पडलो, मी अधिक याच्यात आलो पाहिजे, यासाठी त्यांनी वाटचाल सुरू करणं गरजेचं राहील. हे सुद्धा आपल्याला करावं लागेल आणि हे प्रेरणा सुद्धा आहे. म्हणून शिवाजी महाराजांचा हा एक महत्वाचा भाग, आपण ते शिक्षणाला महत्व देण्याचं काम केलं पाहिजे. जर शिवाजी शिक्षणाचं महत्व नसतं तर संभाजी राजाने वयाच्या 14व्या वर्षामध्ये बुद्धभूषणम ग्रंथ लिहिला नसता. शिवाजी महाराजाला सुद्धा शिक्षणाचं किती महत्व होतं, आपल्याला या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यांना संभाजी महाराजांना किती भाषा येत होत्या, पोर्तुगीज भाषा येत होती, संभाषण करण्याचं आहे. का होते तर हे करणं गरजेचं आहे. आमच्या लेकरांना जर सगळ्या भाषा जर आल्या तर नक्कीच आमचे हे कावे करणारे लोक आहेत, आमचं शोषण करणारे लोक आहेत, इथं आम्हाला थांबवता येतील आणि ते थांबवण्या इतपत आम्ही जरी असफल ठरलो पण आमच्या ताकद ते आहे. आमचं लेकरू असं गाफील होता कामा नये. आमच्या लेकराला आम्ही प्रोत्साहन देण्याचं काम करतो. इथून सुरुवात होईल आणि ती सुरुवात आपण लोकांनी करावी. त्याची आम्ही फक्त नॉमिनी 100 रुपयाची फी घेतलेली आहे. याच्या पलीकडे त्याची काही फी असणार नाही. म्हणून 30 तारखेला ते सगळे रिझल्ट तयार होतील आणि 1 तारखेला त्याचा रिझल्ट घोषित केला जाईल. सगळ्यांना या ठिकाणी बुद्ध जयंतीच्या निमित्तानं आपण शिक्षणाचं महत्व, बुद्ध भगवान किंवा अधिक महापुरुष जे राजे महाराजे होऊन गेले यांचा इतिहास आणि त्यांनी काय केलं हे लोकांच्यासाठी महत्वाचं असणार आहे. आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं. तन्मन धनाने आपण तिथं योगदान देण्याचं काम करावं. ज्यांना ज्यांना सेवा देत असता येत असेल त्यांनी सुद्धा सेवा देण्याचं काम करावं.
एवढं या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो. मला आतापर्यंत आपण ऐकून घेतलं त्याबद्दल तुमच्या प्रती आणि तुमच्या कुटुंबियाच्या प्रती मंगल कामना करतो. या गावात जेवढ्या जाती धर्म पंथाचे वर्णाचे भेदाचे लोक आहेत त्यांच्या प्रती आणि त्यांच्या कुटुंबियाच्या प्रती मंगल कामना करतो. आपल्या सगळ्यांचं खूप मंगल हो, खूप कल्याण हो, खूप सुखी हो, सगळ्यांचं खूप भलं हो, भलं हो, भलं हो.